हॅलो हाय नमस्कार, कसे आहात सगळे. भाग्यश्रीज व्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती साऊथ इंडियन लोकांसाठी फेवरेट आणि पॉप्युलर डिश तर आहेच, पण संपूर्ण भारतातसुद्धा बरेच लोकांसाठी ते कम्फर्ट फूड आहे. अर्थातच आज आपण टोमॅटो रसम कसं बनवायचं त्याची रेसिपी पाहूयात. राईस आणि रसम तर बऱ्याच जणांना आवडतं, शिवाय ते इडली आणि वड्यासोबतसुद्धा खाल्लं जातं. पण ॲज अ सूप म्हणूनसुद्धा बरेच लोक हे रसम पितात. चवीला अप्रतिम आणि बनवायला अगदी सोपी अशी ही रेसिपी आहे. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. तर रसम बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर 1 वाटी तुरीची डाळ व्यवस्थित धुवून शिजवून घेऊयात. ही डाळ बरेच जण फक्त डाळच शिजवून घेतात, पण यामध्ये थोडासा फ्लेवर यावा म्हणून मी थोडासा टोमॅटो आणि कांदाही ॲड करते. हे टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही ॲड नाही केलं तरी चालेल, पण यामुळे टेस्ट द्विगुणित होते. एक स्मॉल कांदा अर्धा कट करून आणि एक मीडियम साईज टोमॅटो अर्धा कट करून मी यामध्ये ॲड केलेला आहे. त्यासोबतच 2 पाकळ्या लसूणही ॲड करायचे. आता डाळ व्यवस्थित सॉफ्ट शिजवून घेऊयात. डाळ शिजते तोपर्यंत आपण रसमसाठी होममेड मसाला तयार करून घेऊयात. तर सगळ्यात अगोदर गॅसवरती एक कढई किंवा पॅन गरम करून घेतलेली. त्यामध्ये 4 ते 5 सुक्या लाल मिरच्या. या मिरच्या जास्त स्पायसी नसाव्यात. काश्मीरी रेड चिली किंवा मग बेडगी मिरची तुम्ही यूज करू शकता. आता या मिरच्या लो टू मीडियम फ्लेमवरती थोड्याशा भाजून घेऊयात. जास्त भाजायची गरज नाही, फक्त त्यातलं मॉइश्चर कमी व्हावं म्हणून त्या आपल्याला ड्राय रोस्ट करायच्या आहेत. मिरच्या छान परतून झाल्या की त्या साईडला काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये 2 चमचे धणे, 2 चमचे काळी मिरी, 1 चमचा जिरं आणि अर्धा चमचा मेथी दाणे हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. त्यातच आपल्याला थोडेसे कढीपत्त्याची पानंही ॲड करायचे आहेत. कढीपत्त्याच्या पानाचा खूप छान फ्लेवर येतो. शिवाय कढीपत्त्याच्या पानातलं मॉइश्चर कमी होऊन मसाला जास्त दिवस टिकायला मदतही होते, म्हणून आपल्याला ही पानं भाजून घ्यायची आहेत. हा मसाला तुम्ही ड्राय रोस्ट करू शकता किंवा आवडत असेल तर 1 चमचा तेल टाकून त्यामध्ये सुद्धा हा मसाला भाजू शकता. मसाल्याचा कलर थोडासा चेंज झाला किंवा एक छान सुवास यायला लागला की समजायचं की मसाला भाजलेला आहे. जास्त ओव्हर रोस्ट करायचं नाही. आता त्याच कढईत 2 ते 3 चमचे चणा डाळ भाजून घ्यायची आहे. खड्या मसाल्यासोबत चणा डाळ भाजली असती तर खडे मसाले करपले असते आणि चणा डाळ थोडीशी कच्ची राहिली असती, म्हणून मी ही सेपरेट भाजून घेते. आता सगळे मसाले भाजून झालेले आहेत. हे मसाले थोडेसे थंड होऊ देऊयात आणि त्यानंतर मिक्सर जारमध्ये आपल्याला याची एक पावडर बनवून घ्यायची आहे. आपण ज्या मिरच्या भाजून ठेवल्या होत्या त्यातल्या बिया आणि देठं मी सेपरेट करते. बियांमुळं मसाला थोडासा स्पायसी बनू शकतो, म्हणून मी त्यातल्या बिया काढून घेते. आता मसाले छान थंड झालेले आहेत. एका मिक्सर जारमध्ये घेऊन त्याची एक फाईन पावडर बनवून घेऊयात. सगळे खडे मसाले आणि चणा डाळसुद्धा यातच ॲड करायचे आहे. तर आपला मसाला व्यवस्थित तयार झाला आहे. तुम्ही पाहू शकताय, जास्त पावडरही नाही आणि जास्त जाडही नाही अशी कन्सिस्टन्सी या मसाल्याची आहे. मसाला तयार होईपर्यंत आपली डाळ ही व्यवस्थित शिजली गेली. आता यामध्ये अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून याला व्यवस्थित मॅश करून घेऊयात. आता डाळ ही रेडी झालेली आहे. आता ज्या कढईमध्ये मसाला भाजला होता त्याच कढईमध्ये 4 चमचे तेल घ्यायचं आहे.
तेल गरम झालं की त्यामध्ये 1 ते 2 सुक्या लाल मिरच्या आणि 1 चमचा मोहरी ॲड करायची आहे. मोहरी तडतडली की त्यामध्ये कढीपत्त्याचे 15 ते 20 पानं ॲड करायची आहेत. साऊथ इंडियन डिशेसमध्ये कढीपत्त्याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. कढीपत्ता स्किन, हेअर आणि डायबिटीजसाठी तर उपयोगी आहेच, शिवाय किडनी आणि ओबेसिटीसाठी सुद्धा खूप छान मानलं जातं कढीपत्त्याला. कढीपत्ता परतून झाला की त्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या जाडसर ठेचून ॲड केलेल्या आहेत. जास्त बारीक त्याची पेस्ट बनवली नाही, अगदी जाडसर वाटलेला आहे. त्यातच थोडंसं हिंग ॲड करूयात फ्लेवरसाठी. त्यानंतर त्यात 2 मीडियम साईज टोमॅटो बारीक कट करून ॲड करूयात. टोमॅटो रसम म्हणल्यानंतर त्यात टोमॅटोचं प्रमाण थोडंसं जास्तीचं असतं. त्यानंतर त्यात थोडंसं मीठ ॲड करूयात, जेणेकरून टोमॅटो लवकर सॉफ्ट होतील. टोमॅटो थोडेसे सॉफ्ट झाल्यानंतर त्यात कोथिंबीरीचे कोवळे देठ मी तुकडे करून ॲड केलेले आहेत. जवळपास 1 चमचा हे तुकडे आहेत. यामुळे रसमला खूप छान फ्लेवर येतो. आता टोमॅटोसुद्धा छान तळलेले आहेत. त्यात आपण अर्धा चमचा हळद आणि 4 ते 5 चमचे चिंचेचा कोळ ॲड करायचा आहे. चिंच मी ऑलरेडी भिजत ठेवली होती, त्याचा कोळ मी आता या ठिकाणी ॲड करत आहे. दोन ते 3 मिनिटं परतून झाल्यानंतर त्यात मी अर्धी वाटी पाणी ॲड केलेलं आहे. पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये आपल्याला 2 हिरव्या मिरच्या कट करून ॲड करायच्या आहेत. जास्त स्पायसी आवडत असेल तर तुम्ही जास्त ही मिरची ॲड करू शकता. त्याबरोबरच आपण जी मॅश करून ठेवलेली डाळ होती ती डाळही त्यात ॲड करायची आहे. रसमची कन्सिस्टन्सी फारच थिन असते किंवा सैल असते. सांबारसारखी ती घट्ट स्वरूपाची नसते, म्हणून थोडीशी डाळ ॲड करायची. चिंचेचा आंबटपणा कमी करण्यासाठी थोडासा गूळ त्यामध्ये ॲड करायचा आहे. चिंच आणि गुळाचं कॉम्बिनेशन खूपच अप्रतिम होतं. डाळीला उकळी आल्यानंतर तुम्ही रसमची कन्सिस्टन्सी चेक करा आणि थोडंसं पाणी ॲड करा, जर खूपच घट्ट स्वरूपाची डाळ असेल तर. आता 7 ते 8 मिनिटं रसम उकळल्यानंतर सगळ्यात शेवटी त्यामध्ये 2 चमचे आपण तयार केलेला मसाला ॲड करायचा आहे. त्यासोबतच अर्धा चमचा मिरेपूडसुद्धा ॲड करायची आहे. जर तुम्ही नोटीस केलं असाल तर मसाल्यामध्ये सुद्धा आपण मिरे ॲड केलेले होते, कारण रसममध्ये मिऱ्याचा जास्त फ्लेवर असतो. शक्यतो लाल तिखट आपण यात ॲड करत नाही, कारण सुरुवातीला सांगितल्यासारखं बरेच जण याला सूप म्हणून सुद्धा पितात. थंडीच्या दिवसामध्ये किंवा पावसामध्ये सर्दी खोकला झालेला असेल तेव्हासुद्धा हे सूप म्हणून पिलं जातं.
म्हणून यामध्ये जास्त स्पायसी किंवा तिखट यूज केलं जात नाही. सगळ्यात शेवटी यामध्ये बारीक चिरून कोथिंबीर ॲड करूयात. तर तयार आहे आपली तोंडाची चव वाढवणारी, पचायला हलकी आणि बनवायलाही सोपी असणारी रसमची रेसिपी. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका. परत भेटूया अशाच एखाद्या रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, पॉझिटिव्ह राहा आणि पाहत राहा भाग्यश्रीज व्लॉग. धन्यवाद.